ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक. काय सोयाबीन मध्ये काय राहिलंच नाही तर काय कसे कर्ज भरायचे शासनाचे, मंजुरीनं जाईना दडन शेतात काम करायला काहीच. संजितपूर मधल्या शेतकऱ्याच्या बांधावर आपण पोहोचलो. एक काका इथं भेटलेत आणि त्यांना पण बँकेची नोटीस आली आहे. त्यांची काय परिस्थिती आपण स्वतः शेतात येऊन पाहूयात. काय परिस्थिती सोयाबीनला काही राहिलेलंच नाही ना, काहीच राहिलेलं नाही. सगळा बुरा येऊन गेलाय, बुरशी चढली, सगळं शेंगा नासून गेल्या, डॅमेज झालंय सगळं सोयाबीन. आणि मतदान आलं की इलेक्शन लागलं की म्हणतात तुमचं पीक कर्ज माफ करू 2 लाखापर्यंत 3 लाखापर्यंत. एकदा इलेक्शन झालं की पुन्हा काहीच करीत नाही ती. आता मंत्रिमंडळाने काय निर्णय घ्यायला पाहिजे? हे माफच करायला पाहिजे कर्ज, सरसंकट माफ कर्ज करायला पाहिजे शेतकऱ्याचं. सोयाबीन राहिलंच नाही तर शेतकऱ्यांनी कर्ज कुठून भरायचंय? तुम्हाला किती शेत आहे? 9 एकर रान आहे. 9 एकरात सगळं पाणीच आहे, मांडीत खाली पाणी वाहतंय. काय राहिलेलंच नाही सोयाबीन मध्ये काहीच. तुमच्या घरची परिस्थिती कशी आहे? कोण कोण काय? पत्र्याचं शेड आहे, राहायची पंचायत आहे सगळी. शेड मध्ये पाणी घुसलेलं आहे सगळं, काहीच इलाजच नाही ना. काय कोणतं घरी कोण कोण कमवतंय? काय कोणीच कमवत नाही. लहान लहान मुलं आहे ती, एक 10वीला आहे आणि एक 8वीला एक आहे. म्हणजे कमाईचं साधन? कमाईचं काही साधन नाही, उलट खर्च आहे. पोराचं शिक्षण आहे, त्यांची फी माफ नाही, काय नाही. किती कर्ज भरायचे तुम्हाला? कर्ज 2-1.5 लाख रुपये काढलेले आहे आपण. हो, ती भरायची सोयच राहिलेली नाही कसली. यंदा निसर्ग 7 वरून 2 महिने झाले पाऊस चालू आहे, त्याच्यामुळे सोयाबीन मध्ये काही राहिलेलंच नाही ना. आणि खताचं पोतं 2-2 हजार रुपयाला पोतं कसं आणून पेरायचं शेतकऱ्यानं? पुन्हा बियाची पिशवी घ्यायला गेलं की 4,000 रुपये शासन घेते ती. सोयाबीनचं बियाणे 4,000 रुपये पिशवी म्हणते 30 किलोची. तुमच्या मनात अतिशय दुःख दिसायला ह्या गोष्टी? मध्ये काय एकदम अतिशय ओढलं फाशी की ओढायला ह्या क्षेत्रात. हे राहिलेलंच नाही काय सोयाबीनचं. शासनानं तातडीनं मदत करावी. अतिवृष्टीत सगळंच नुकसान झालं. हा, अतिवृष्टी म्हणजे मांडीत खाली पाणी वाहू गेले सगळे शेतात. किती नोटीस आले तुम्हाला? 2 नोटीस आले. ते मागाडल्या 7-8 दिवसात एक आली, मागाडल्या महिन्यात एक आली, लवकर भरा म्हणून. हो, आता पुढे कसं भरणार तुम्ही? भरा नाही होतच नाही ना, शक्यच नाही भरणं. नाहीतर शासनाला येऊन सोयाबीनचं पीक घेऊन जा म्हणावं, किती निघतंय ते बघा म्हणावं. पुन्हा मग आम्ही शासन ठरवेल की किती खर्च जातो. अगर किती पेरणीला लागते 1,000 रुपये एकर पेरणी आहे, पुन्हा खत 2,000 रुपये पोतं, पुन्हा डुबन नांगरणी, काय काय एक नाही काय शेतकऱ्याच्या मागे. नुसतं काय एवढी काढणीवरच भागत आहे का नुसतं? दिवाळी सण आलाय, दिवाळीचा सण आलाय, दसरा आता आलाय. मुलाला दिवाळीला कपडे फिपडे घ्यायची, काय करायची ती सुद्धा काय नाही. दिवाळीच करण्याची शक्य नाही. शासनानं काय दिलं मदत तर होईल, नाही तर दिवाळी सुद्धा यंदा कठीण आहे करणं आमच्या. दिवाळीचं काही खरं नाही, काहीच खरं नाही दिवाळीचं. तुम्ही कुठल्या ह्याच गावातलेत का? तुमच्या हातात पण नोटीस आहे? हो, नोटीस आहे. किती कर्ज आहे तुमचं? 70,000 रुपये कर्ज आहे. गेल्या वर्षीपासून थकीत गेलेलं आहे. सोयाबीनवर कर्ज उचललं होतं, सोयाबीनच राहिलेलं नाही, पूर्ण सोयाबीन गेलेलं आहे. आणि कर्ज भरायला दुसरा कुठला स्रोतही नाही. आता सध्या शेतातून पाणी वाहतंय, बऱ्याच जागेवर माती खरडून गेलेली. किती शेत आहे तुम्हाला? 7 एकर शेत आहे. सोयाबीनच आहे का सगळं? सोयाबीनच आहे सगळं. बर. हो, आता भरण्यासारखं दुसरं साधन नाही काही. आता काय उत्तर काय देणार बँकेला? बँकेला आता कर्जमाफी करावी आणि ओला दुष्काळ करावा आणि तातडीनं मदत काहीतरी द्यावी. कारण आता पुढे दिवाळीचा सण आहे, त्यासाठी काहीतरी थोडी बहुत सरकारने मदत करावी. तुमच्या घरात कोण कमवतं? काय काय करत? कोणी नाही, मी एकटाच कमवत आहे. वडील वारलेले आहेत आणि सगळं शेतीवर चालू आहे. दुसरा कुठलाही पैसा 1 रुपया घरात येत नाही. किती खर्च झाला सोयाबीनला पेरायला? सोयाबीनला एकरी बघा 7-8 हजार रुपये खर्च झालता. 8,000 रुपये खर्च एकरी झालता पेरताना. पुन्हा फवारणी आहे, डुबन आणि आपलं काढणी. तर आता काढायची तर काय गरजच नाही, पूर्ण गेलेलंच आहे सोयाबीन. आता इथून पुढे जे आहे का पुढची पेरणी करणं शक्य नाही. आता एक कर्ज जे आहे ते कधी घेतलेलं तुम्ही? गेल्या वर्षी घेतलं होतं. मार्चमध्ये नूतनीकरण करावं लागत होतं, पण पैशाचं कुठलं साधन नसल्यामुळे केलंच नाही. कशासाठी घेतलं होतं कर्ज? हे सोयाबीन पिकासाठीच, पेरणीसाठी ह्यासाठीच घेतलं होतं. उन्हाळ्यात कर्ज घेतलं होतं आणि पेरणी ही झालेली होती. पण आता ह्या वर्षी भरू म्हणलं, पण काय भरायसारखं राहिलंच नाही शेतात. आता शेतातून काहीच निघणार नाही का? काही निघतच नाही आणि निघाला तरी बी ते खर्चच जाते सगळं. 6,000 रुपये एकर बॅग म्हणते आज काढायला. खत बी उधार आणलेलं? हो, उधार आणलेलं आहे. खत उधारच आणलेलं आहे. हो.
ते पण पैसे द्यायचे असतात. हो, ते पैसे द्यायचे आहेत. बरं, असं उष्ण पासणं घेतलं बरंच दे नाही मागं. आता इकडे उत्पन्न पाण्यात आहे, हो. नोटीस निघाली आहे. हो. ही कितीपत योग्य वाटते तुम्हाला हे सगळं नाही, शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये? पूर्ण चुकीचं आहे ना. आता सध्या म्हणजे ही बेकार परिस्थिती असताना जर नोटिसा पाठवल्यात बँकेने म्हणल्यावर सरकारने कुठलं नियोजन चालवलं हेच कळना गेले. कारण मागं पुढे तरी थोडा टाइम बघून तरी द्यायला पाहिजेत ना. आता जर ही बेकार आधी संकट आसमानी संकट आहे चालू आणि पुन्हा त्यात नोटीस दिली म्हणजे हे बेकारच आहे किती. काय अपेक्षा आहेत आता सरकारकडे? सरकारकडून बघा तात्काळ मदत व्हावी आणि कर्जमाफी द्यावी. अतिवृष्टीची तर मदत नाही. काहीच नाही दिलेली. देऊ देऊ म्हणले ती फक्त, पण काय देत नाही ती कवाच. आणि तलाट्याचं दुर्लक्ष आहे गावाकडं. पंचनामे नाहीत झाले कारण क्षेत्रापर्यंत गेलोच नाही तलाठी. तिथंच बसून सांगतोय. आता ही नोटीस घेऊन तुम्ही जाणार का बँकेत? आता तुम्हाला तारीख दिली असेल त्यांनी. हो हो, जाणार जाणार. बरं म्हणले तर इलाज नाही, भरणार नाही म्हणून सांगणार. आता काय इलाजच नाही दुसरा. खातं होल्ड केलंय का कसं? हो, होल्ड आहे. कारण दुसरं PM किसानचं आणि दुसरं कुठलं बारीक बारीक पैसे ते 30 वेळा अडकून टाकलेत. हो, दुसरं पैसे घरकुलाचा पैसे हप्ता आलेला तो अडकून ठेवलाय कर्जासाठी. हो, 15,000चा हप्ता पडला होता. ते खातं होल्ड आहे त्यामुळे काढताच येत नाहीत पैसे. त्यामुळे दुसरी स्वमदत भेटू देना गेलेत ना. म्हणजे खातं होल्ड आहे. हो, अडवूनच म्हणजे हे करायला चालू केलं बँकेने. अशी परिस्थिती आहे शेतकऱ्यांची ह्या, आणि ह्यात शेतकऱ्यांना वसुलीच्या नोटिसा जी आहेत ती पाठवण्यात आली. कॅमेरामॅन विकीसह मी श्रीराम क्षीरसागर, TV9 मराठी, धाराशिव, कळंब. ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.